नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि मनाला शांती देणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे स्वामी समर्थांचे आध्यात्मिक विचार. त्यांचे ते अमूल्य आणि शाश्वत संदेश आपण आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात अगदी सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने कसे वापरू शकतो हे आपण आज डिकोड करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजचं हे विश्लेषण मुख्यत्वे 3 महत्त्वाच्या आध्यात्मिक स्तंभांवर आणि कर्माच्या एका अंतिम सत्यावर आधारित आहे. ते म्हणजे तुलनेवर मात कशी करायची, आपली परिस्थिती कशी स्वीकारायची, संयम का गरजेचा आहे आणि सरतेशेवटी कर्माचं खऱ्या अर्थाने काय महत्त्व आहे. सुरुवात करूया एका अतिशय पॉवरफुल आणि बेसिक विचाराने. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःमधले बदल स्वतःलाच घडवून आणावे लागतात. म्हणजे बघा, फक्त इतरांकडे बघून किंवा कोणीतरी येऊन आपल्याला बदलेल याची वाट बघून काही साध्य होत नाही. आपल्याला आपला उद्धार स्वतःच करावा लागतो. त्यासाठी स्वतःलाच जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. तर आपला पहिला टप्पा आहे तुलनेच्या जाळ्यातून बाहेर पडणे आणि स्वतःचा एक अद्वितीय मार्ग शोधणे. माणसाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे? आपण सतत आपली तुलना इतरांशी करत असतो. पण खरं सांगू, ही तुलना प्रचंड हानिकारक असते. कारण प्रत्येकाचं कर्म, नशीब आणि परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते. इतरांशी तुलना करून आपल्याला फक्त आणि फक्त दुःखच मिळतं. मग खरी तुलना कोणाशी करायची? तर स्वतःशी. कालचा मी आणि आजचा मी याच्यात आपण किती प्रगती केली आहे हे पाहणं हीच खऱ्या अर्थाने योग्य आणि उपयुक्त तुलना आहे. ह्या प्रक्रियेत काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. ह्या जगातल्या प्रत्येकाचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि आपल्या सर्वांमध्ये असे काही खास सुप्त गुण दडलेले आहेत जे फक्त शोधायची गरज आहे. इतरांचं आंधळेपणाने अनुकरण करणं म्हणजे स्वतःलाच फसवण्यासारखं आहे. हो, त्यांच्याकडून नक्की शिका, पण कॉपी करू नका. आणि सर्वात मोठी खात्री म्हणजे जर आपण पूर्ण श्रद्धेने ईश्वराकडे एक पाऊल टाकलं ना, तर ईश्वर आपल्याला मदत करण्यासाठी 10 पावले पुढे येतो. स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा हा मार्ग कधी कधी थोडा कठीण वाटू शकतो. मनात भीतीही येऊ शकते. पण अशा वेळी स्वामींचं हे एक अत्यंत आश्वासक वचन आपल्याला खूप मोठा भावनिक आधार देतं. भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, वर्तमान परिस्थितीचा स्वीकार करणं. थोडक्यात सांगायचं तर परिस्थितीला दोष देणं थांबवा आणि आपल्या प्रगतीला सुरुवात करा. परिस्थिती हाताळण्याची पहिली पायरी म्हणजे आपल्या सध्याच्या परिस्थितीला दोष देणं पूर्णपणे थांबवणं. विचार करा, आज आपण ज्या आयुष्याबद्दल तक्रार करत आहोत ना, तसं आयुष्य जगणं हे कदाचित दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं सर्वात मोठं स्वप्न असू शकतं. त्यामुळे जे काही वास्तव आहे ते आनंदाने स्वीकारा आणि समाधानी राहायला शिका. आणि हो, आपले प्रयत्न मात्र सतत वाढवत राहा, कारण जेवढे जास्त प्रयत्न तेवढाच मोठा आपला विजय असतो. इथे एक अतिशय रंजक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे मानवाचं स्वातंत्र्य. आपल्या सवयीच आपलं आयुष्य घडवतात. वाईट सवयींमुळे आयुष्य कठीण आणि नकारात्मक बनतं, हे तर उघड आहे. पण दुसरीकडे जर आपण जाणीवपूर्वक चांगल्या सवयी लावून घेतल्या तर त्या एका अत्यंत सकारात्मक आणि भक्कम जीवनाचा पाया रचतात. कठीण परिस्थितीला स्वतःची ताकद बनवण्याची ही निवड पूर्णपणे आपल्याच हातात आहे. जे लोक सध्या आयुष्यात खूप कठीण प्रसंगांना सामोरे जात आहेत, त्यांच्यासाठी स्रोतामधील हे रूपक अतिशय अर्थपूर्ण आहे. जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू दे, फक्त थोडासा धीर धरा. डगमगून न जाता आणि मनात शंका न आणता जर प्रयत्न सुरूच ठेवले तर ही नौका ईश्वराच्या कृपेचा सुरक्षित किनारा नक्कीच गाठेल. आणि जेव्हा भयंकर वादळांचा आपण अशा ठाम विश्वासाने आणि अथक प्रयत्नांनी सामना करतो, तेव्हा पुन्हा एकदा हेच शक्तिशाली मंत्र आपला सर्वात मोठा आधार बनतं. भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आणि इथूनच आपण पोहोचतो तिसऱ्या टप्प्यावर, संयमाची शक्ती. म्हणजेच ईश्वरीय वेळेवर पूर्ण विश्वास ठेवणं. इथं मानवी जीवनाची तुलना एका रोपाशी केली आहे. बघा किती सुंदर विचार आहे हा. पहिली पायरी म्हणजे विश्वासाचं बीज पेरणं. दुसरी पायरी त्या बीजाला दररोज सत्कर्म आणि नामस्मरणाचं खतपाणी देणं. ह्यानंतर येते तिसरी आणि सर्वात महत्वाची पायरी, योग्य ईश्वरीय वेळेची अतिशय संयमाने वाट पाहणं. घाई करून चालत नाही. आणि जेव्हा ती योग्य वेळ येते, ती चौथी पायरी असते, जिथे आपण आपल्या जीवनात बहरलेल्या फळा फुलांचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो. संयमाने वाट पाहण्याच्या या प्रवासात कधीकधी वाटू शकतं की आपण पूर्णपणे एकटे पडलो आहोत. पण लक्षात ठेवा, ज्यांचं या जगात कुणीही नसतं त्यांचा ईश्वर नेहमी सोबत असतो. स्वामींचं हेच आश्वासन आपल्याला पुन्हा उभं करतं. बरं, हे सगळं मार्गदर्शन पाहिल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न उभा राहतो. ईश्वराकडून आपल्याला हे जे अविरत संरक्षण मिळतं, त्या बदल्यात खरं तर आपल्याकडून काय अपेक्षा असते?
ईश्वराला खऱ्या अर्थाने काय अर्पण केल्यावर आनंद मिळतो? याचाच शोध आपण या चौथ्या आणि अंतिम टप्प्यात घेणार आहोत. तो म्हणजे चांगले कर्म आणि दानापेक्षा कृतीला असलेलं महत्त्व. हे समजून घेणं खरोखरच खूप डोळे उघडणारं आहे. ईश्वराला आपण दान केलेली प्रचंड संपत्ती किंवा महागड्या भौतिक वस्तू अजिबात नको असतात. देवाला खऱ्या अर्थाने काय आवडतं? तर फक्त आणि फक्त आपलं चांगलं कर्म, आपला प्रामाणिकपणा, आपले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि निस्वार्थ भावनेने इतरांना केलेली मदत. देवाच्या दरबारात हेच एकमेव चलन चालतं. मूळ स्रोतामध्ये अतिशय स्पष्टपणे एक गोष्ट सांगितली आहे. आयुष्यात मोठी प्रगती करणं, श्रीमंत होणं यात काहीही गैर नाही, ते आवश्यकच आहे. पण जोपर्यंत आपण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिकत नाही, म्हणजेच इतरांचं दुःख कमी करायचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने सुखाचा अनुभव कधीच घेता येणार नाही. मग या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश काय? तर खऱ्या आध्यात्मिक प्रगतीचं रहस्य फक्त या 4 गोष्टींमध्ये दडले. नेहमी चांगलं कर्म करत राहणं, ईश्वराचं सातत्याने नामस्मरण करणं, आपल्या प्रत्येक कामात 100% प्रामाणिकपणा जपणं आणि कितीही अपयश आलं तरी आपले प्रयत्न कधीही न सोडणं. बस या 4 गोष्टी पाळल्या की ईश्वराची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहते. जेव्हा आपण खऱ्या अर्थाने हे निस्वार्थ गुण अंगीकारतो आणि आपली कर्तव्ये अगदी प्रामाणिकपणे पार पाडतो, तेव्हा स्वामींचा हा शाश्वत, आश्वासक आणि अढळ आधार आपल्याला कायमचा मिळतो. आता आजचं हे विश्लेषण थांबवताना एक सखोल आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आपण जरा स्वतःलाच विचारलं पाहिजे, आपण ज्या भक्तीचा दावा करतो ती भक्ती खरोखरच आपल्या रोजच्या वागण्यातून आणि इतरांना केलेल्या मदतीतून दिसून येते का? की आपण फक्त शब्दांचा आणि पैशांचा वरवरचा दिखावा करत आहोत? या प्रश्नावर नक्की विचार करा, कारण हाच विचार खऱ्या आध्यात्मिक वाटचालीचं पहिलं पाऊल ठरू शकतो.